सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा, म्हेत्रे तांडा 1 व म्हेत्रे तांडा 2 या तांड्यावरील ग्रामस्थांनी अक्कलकोट तहसीलदार कार्यालयात येत धक्कादायक कैफियत मांडली। 3 पिढ्या झाल्या आम्ही लोकशाहीचा हक्क बजावला नाही। मतदान यादीत नाव नसल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही सहभागी होता येत नसल्याची खंत प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली। 6 किलोमीटर लांब असलेल्या सिन्नूर गावच्या ग्रामपंचायतीचे अधिकारी येतात, कर वसुली करतात, जन्म मृत्यूची नोंद करतात, मात्र मतदानाचा हक्क विचारला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना विचारा असे उत्तर देतात। शिवाजीनगर तांडा व म्हेत्रे तांडा येथील ग्रामस्थांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली असता जवळपास 3000 लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव समस्यांनी ग्रासलेलं आहे। अनेक धक्कादायक खुलासे यावेळी ग्रामस्थांनी केलेत। तांड्यावर 3 पिढ्या झाल्या, आज तगायत ग्रामपंचायतीत लोकशाहीचा हक्क बजावला नाही। तांड्यावर ग्रामपंचायत नसल्याने कोणताही विकास झाला नाही। आजही विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते। कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही अशा अनेक समस्या तांड्यावरील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। भारत देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत होता, तर दुसरीकडे मात्र आम्ही मतदानाचा हक्क मागत होतो। देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली, आजही आम्ही ग्रामपंचायतीच्या मतदानापासून वंचित आहोत अशी खंत तांड्यावरील ग्रामस्थांनी व्यक्त केली। आमदार निवडणुकीत व खासदार निवडणुकीत मतदान यादीत नाव येतं, मात्र कोणत्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हाला मतदान करायला मिळत नाही। कोणतीही ग्रामपंचायत आम्हाला समाविष्ट करून घेत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकशाहीचा हक्क बजावण्याचा अधिकार आम्हाला आज तागायत प्रशासनाने दिला नाही। भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी, काँग्रेसचे तत्कालीन आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडे ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी करून घ्या अशी मागणीही केली होती, मात्र आज तागायत फक्त आश्वासनेच मिळालीत अशी माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली। तर शिवाजीनगर तांडा, म्हेत्रे तांडा 1 व म्हेत्रे तांडा 2 दलित वस्ती अशा एकूण 3 तांड्यात व दलित वस्तीत लोकसंख्या जवळपास 3000 आहे। गेल्या वर्षी कर्नाटक महाराष्ट्र सीमेचा मुद्दा ऐरणीवर आला होता। 5 किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्याचे विविध गावं आहेत। कर्नाटक सरकारने सीमेलगत मोठा विकास केलाय, तर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यातील सीमेवरील नागरिकांच्या लोकवस्तीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा देत नाहीत। सीमेवरील गावांकडे दुर्लक्ष करत समस्यांचे निराकरण करत नाहीत व महाराष्ट्र शासनाने सीमेवर असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन केलेली नाही किंवा मतदान यादीत नाव समाविष्ट करून घेतलेले नाही, तर आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा देखील यावेळी दिला आहे। तुमचं नाव सांगा, तुमच्या तालुक्याचं नाव सांगा, तुमच्या तांड्याचं नाव सांगा आणि तुम्ही गेल्या किती वर्षापासून राहता आणि तुमच्या तांड्यामधली लोकसंख्या सांगा। बोला। नमस्कार, अश्विनी अशोक राठोड। मी अक्कलकोट तालुका शिवाजीनगर तांड्यामध्ये राहते। गेल्या 60 वर्षापासून आम्हाला मतदान यादीमध्ये नाव नाही आमचं आणि इथे तिन्ही तांडा मिळून 1200 लोकसंख्या आहे। इथे कोणालाही मतदान करायला भेटले नाही। तुमच्या बाजूला जे आजी बसले आता यांचं वय काय असेल आणि असे किती पिढ्या गेले त्या तांड्यामध्ये? त्यांनी मतदानच केलं नाही ग्रामपंचायतीत। किती पिढ्या गेले तसे? अशी आजी किती बघितले? आजीला विचारू का? तुमच्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं कर्नाटकमध्ये होत आहे? कर्नाटकमध्ये झालेलं आहे सर आमचं सध्याच्याला। म्हणजे कसं कर्नाटकमध्ये म्हणजे आम्हाला इथे कोणतेही सोयी भेटले नाही, तर मुलांना मी इथं गांधीनगरमध्ये कन्नड शिकून तिथनं मग डायरेक्ट मुरारजी याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकून मग तिकडे त्यांचे शिक्षण परिपूर्ण केले। फक्त आम्हाला कोणत्याही सुविधा मतदानचा हक भेटतील, आम्हाला सर्व सुविधा आहे। आमची शेतीवाडी वगैरे समजा आमच्या बाउंड्रीवरच आहो आम्ही, आम्हाला कोणत्याही शासनाने मान्यच करत नाही। आम्हाला आजपर्यंत घरकुल नाही। 70 वर्षपर्यंत झाले, परंतु एक पण आम्हाला हँडिकॅप्ड अपंग लोकांना तर घरकुल द्यायला पाहिजे, घरकुल पण नाही, त्यांना पेन्शन पण नाही, त्यांचे हे पण नाहीये। गेले तर आम्हाला काय म्हणते आज नाही उद्या करूत असं म्हणून आम्हाला इथपर्यंत ढकलेले आहेत। आता मागील आमच्या पोरांचं लाईफ सुधारावं म्हणलं तर काय करावं आम्ही? इथं बसून तुमचं काय मान्यच नाही तर आम्ही काय करायचं? आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश केला तर आमच्या मुलं बाळांची तर सोयी तरी होते सर्व।